आपल्या कवी कलशच्या मदतीला गेले. तर त्यामुळे कवी कलश हा सगळ्यांचं लक्ष होणं साहजिक होतं. पण आणखीन एक जी कॉन्ट्रोवर्सी या चित्रपटामुळे निर्माण झाली आहे ती आहे की महाराजांच्या बाबतीत फितुरी कोणी केली. आणि आता म्हणजे शिर्के घराणं म्हणा, ही जी सगळी कॉन्ट्रोवर्सी सुरू झाली आहे त्याच्या मागचं मूळ काय आहे आणि म्हणजे तुम्ही जो अभ्यास केलाय तो काय सांगतोय? नाही, हे पहा, संभाजी महाराजांचा फक्त विषय नका घेऊ. मराठी माणसाला फितुरी नवीन नाही आहे. आपण अनेक महापुरुष फितुरीमध्ये संपवलेले आहेत. आमचे सातारचे प्रतापसिंह महाराज, त्यांना ब्रह्मावर्ताला ब्रिटिशांनी हद्दपार केलं. त्यांची बाजू मांडण्यासाठी रंगोबापूजी लंडनला गेले, इंग्लिश शिकले, पार्लमेंटवर त्यांनी दबाव आणला. पुढे प्रतापसिंह मृत्यू पावल्यावर राजा मेला तरी न्याय मेलेला नाही म्हणून त्यांनी दबाव आणलेला. हा एवढा वीर पुरुष तिकडून इथं आल्यावर त्यांचा अंत कसा झाला? भोरचे पंत फितूर झाले आणि फितुरीनं त्यांना त्यांचं आयुष्य संपलं. उमाजी नायकांना सुद्धा त्यांच्या जवळच्या लोकांनी संपवलं. संताजी घोरपडे, त्यांना कोणी मारलं? तुम्ही मसवडच्या रानामध्ये जा आणि त्या रानाला विचारा, साक्ष काढा. म्हणजे किती, किंवा पुढे तात्या टोपेंना पण फितुरीनंच अंत झालेला. तर फितुरी, दलबदलुगिरी, दुसऱ्याला सामील होणं, छोट्या स्वार्थासाठी राष्ट्राचं मोठं नुकसान करणं, हे मराठ्यांनी आपल्या इतिहासामध्ये अनेक वेळा सिद्ध केलेलं आहे. आणि त्या पापकर्मामध्ये सर्व जातीचे लोक सामील आहेत. म्हणजे मला तो पुढचा प्रश्न तोच विचारायचा होता की आता हे जे फितुरीचा चित्रण झालं चित्रपटात, त्याला आता जातीचा रंग मिळतोय. आपण बघतो सोशल मीडियावर दिसतं. तर म्हणजे ती जात आता त्याच्यात सगळ्यात कुठून आली? याच्यामध्ये हे पहा की मराठी लोक अजिबात अभ्यास करत नाहीत, काहीही बडबडतात. जातीबद्दल बोलताना आणि जातीचा अभिमान मांडताना आपल्या जातीचा तरी नीट अभ्यास करायचा. आता परवा नागपूरवरून कोणीतरी कोरटकरनी केली टीका की ब्राह्मण वगैरे वगैरे. त्यांच्या बोलण्यामध्ये किती चुका आहेत. बाजीप्रभू देशपांडे हे काय ब्राह्मण होते का? बाजीप्रभू देशपांडे, मुरार बाजी हे सिकेपी होते. ते भालजी पेंढारकरांचं नाव घेतात ब्राह्मण म्हणून. आपल्या सर्वांना माहिती आहे की भालजी पेंढारकर एक नंबरचे हिंदुत्ववादी होते. पण आपण जर खरा शोध घेतला तर ते मराठा होते. मी त्यांच्या वंशजांना विचारलं तर आता, किंवा हे बघा, कवी गोविंदाग्रज, ते मला खूप आवडतात. दगडाच्या देशा, पावन देशा, मंगल देशा, किती सुंदर त्यांनी लिहिलेलं आहे. पण राजसन्यास नावाचं अत्यंत वाईट नाटक त्यांनी लिहिलं. मराठी नाटककारांनी संभाजीराजांची प्रतिमा बदनाम केलेली आहे म्हणून मोठ्या मंचावरून पहिली ओरड मी केलेली होती. 2006 साली सोलापूरच्या साहित्य संमेलनामध्ये 70,000 लोकांच्या समोर मी राजसन्यासचा निषेध केला होता. पण लोक अभ्यास करत नाहीत. आता गडकऱ्यांना पण काय, राम गणेश गडकऱ्यांना काय, ते बामन. अरे ते सिकेपी होते. आणि समजा त्यांचं नाटक वाईटच आहे, ते निषेधार्ह आहे, मी ते अजिबात मान्य करत नाही. एवढ्या वाईट पद्धतीनं संभाजीराजांचं खूप वाईट वर्णन त्यामध्ये केलेलं आहे. पण म्हणून संपूर्ण शिकेपी जात बदनाम का? मग आपल्या गोव्याच्या समुद्रामध्ये खंडोबालांनी वाचवलं. हा खंडोबालाल कोण होता? संभाजीराजांना वाचवणारा सिकेपी होता. तर लोकांनी अभ्यास करून बोलायला पाहिजे असं मला वाटतं. जातीपातीचा अभिमान बाळगताना सुद्धा. आणि मी मुद्दाम सांगेन की आपण दोन टोकं पकडतो. एक, आपण अति पुरोगामी आणि अति हिंदुत्ववादी असतो. याच्यामध्ये कुठंतरी सत्य असतं. आणि मला जसा आवडतो तोच इतिहास मी म्हणतो तसा लोकांनी मान्य केला पाहिजे. असं आपण लोकांच्यावर प्रेशर आणतो, समाजावर प्रेशर आणतो, ते खूप वाईट आहे असं मला वाटतं. तोच प्रश्न मी विचारणार आहे. ते फितुरी करणाऱ्या गणोजी आणि कान्होजी शिर्केंचं नंतर काय झालं? नंतर फारसं काही आढळत नाही आहे. पण त्यांच्यावर काय शिक्षा वगैरे म्हणाल तर तसं काही झाल्याचं दिसत नाही. पण कान्होजी शिर्के 1682लाच औरंगजेबाला जाऊन मिळाले होते. सर, या सगळ्यामध्ये शिर्केंना क्लीन चिट देताना एक दावा असा केला जातो
की जर शिर्केंनी फितुरी केली असती